नमस्कार. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाच्या संदर्भातील मित्रांनो, या बातमीने मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता, कुणाला मिळणार किती जागा, मुंबईचे सम्राट कोण, मुंबईचा किंग कोण बघूया, ठाकरे की भाजप, सविस्तर घेतलेला महत्त्वाचा आढावा. राज्याच्या राजकारणातील धक्कादायक राजकीय पोल, निवडणूक पूर्व सर्वेने सगळ्यांचीच उडाली झोप. मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया नेमकी काय आहे बातमी. मुंबईमध्ये एकूण 227 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांपैकी कुणाला किती मिळणार जागा? पहिला मित्रांनो पक्ष येतोय तो आदरणीय शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मुंबईमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांची युती होणार आहे. या युतीमध्ये काँग्रेस नसणार आहे. मग महानगरपालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मग निवडणूक पूर्व सर्वेने सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये 7 ते 12 एवढ्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सगळ्यात मोठं विजयी पथक मुंबईत दाखल होतं आणि हा विजय खूप मोठा असू शकतोय. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीसोबत लढेल. मात्र अजित पवारांना सर्वात कमी जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये लढायला मिळतील. त्यामुळे त्यांना जागा कमी लढायला मिळाल्यामुळे आणि मुंबईमध्ये शरद पवारांना सोडल्यामुळे बहुतांश मतदार अजित पवारांवरती नाराज आहेत. त्यामुळे त्याचा फटका अजित पवारांना आगामी काळामध्ये बसू शकतो. याचंच उत्तर म्हणून अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. परंतु महायुतीसोबत लढत असताना अजित पवारांचे विचार, महायुतीचे विचार सगळ्यात जास्त जुळत नसल्याने अजित पवारांना मुंबईत फक्त 2 ते 5 जागी यश मिळू शकतं. ही महत्त्वाची बाब सगळ्यांसमोर आता येऊ लागली आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष आहे मित्रांनो तो म्हणजे काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस सध्या महाविकास आघाडीसोबत लढायला तयार नाही. मुंबईमध्ये स्वतःचं स्वबळ आजमावण्यासाठी काँग्रेस स्वबळावरती लढणार आहे. स्वबळावरती लढणार असल्या कारणाने काँग्रेसला मोठा झटका मुंबईमध्ये बसणार की काँग्रेसला यश मिळणार ही वाखाणण्याजोगी गोष्ट आपल्याला बघायची आहे. त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन कसं असेल यासाठी आपण सर्वांनीच पुढील 1 मिनिट वेळ घ्यायला हवा. काँग्रेस सध्या भाजप विरोधात आणि सगळ्याच राजकीय विरोधात लढते आहे. काँग्रेसला मुंबईमध्ये 17 ते 23 जागा मिळतील. हे काँग्रेसचं यश मुंबईसाठी खूप मोठं नसेल. त्यामुळे काँग्रेसला झटका मुंबईत बसू शकतो. ही देखील महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष म्हणजे ज्या पक्षाची सध्या भाजपला आणि शिंदेगडला भीती आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. दोन्ही बंधू युतीसाठी एकत्र येत आहे. दोन्ही बंधूंची मुंबईमध्ये युती होत आहे. या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा राजकीय बदल आपणाला आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका एकत्र लढत असल्या कारणाने सत्ता येणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले होते. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला किती जागा मिळतात यावरच राज ठाकरेंचं यश अवलंबून असेल. मात्र मराठी बहुल भागामध्ये राज ठाकरेंचं वजन जबरदस्त असल्याची मुंबईतून देखील बातमी येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मुंबईमध्ये जवळजवळ 24 ते 30 जागा मिळतील. ही या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे. हे मनसेसाठी खूप मोठं यश म्हणावं लागेल आणि मनसेसाठी ही खूप मोठी मुसंडी म्हणावी लागेल. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीला सगळं आवरून आता मुंबईवरती आपला भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप वाटेल ते करायला तयार आहे. राजकीय पक्षांना अर्ध्या जागा आणि स्वतःला अर्ध्याच्या वरती 150च्या वर जागा घेण्यासाठी भाजप आग्रही आहे. भाजपा सध्या मुंबईमध्ये बहुतांश उत्तर भारतीय उमेदवारांना घेऊन गेली निवडणूक लढली होती. आता मात्र बहुतांश मराठी नेत्यांना संधी देऊन मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा भाजपा प्लॅन आखते का असे सध्या बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका जिंकणं भाजपचं स्वप्न सत्यात उतरते का हे समजेलच.
मुंबईमध्ये भाजपला 58 ते 66 जागा मिळतील, ही या आघाडीची सगळ्यात मोठी बाब समोर येत आहे. त्यामुळे हा भाजपला जबरदस्त धक्का म्हणावा लागेल. सत्ता असताना जागा कमी येणं भाजपसाठी लाजिरवाणी गोष्ट ठरू शकते. त्याचमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता किती जागा मिळतील यावरूनच सत्तेचं समीकरण जुळणार आहे. या सत्तेच्या सारीपाटामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये जर जास्त जागा मिळू शकली तर त्यांचं मुंबईत सरकार, मुंबईमध्ये महापौर बसू शकतो. अन्यथा पुन्हा ठाकरे बंधूंची सत्ता मुंबईमध्ये येऊ शकते. तर मित्रांनो, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मुंबईतून बहुतांश प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणार आहेत. हे प्रवेश होत असताना सध्या शिंदेगडाला खूप मोठा धक्का मुंबईमध्ये बसू शकतो. याच कारणास्तव एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत कमी जागा मिळतील ही देखील सध्याची बाब लक्षात येते. त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेंना किती जागा मिळतील हे देखील पाहण्याजोगं आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 11 ते 16 जागा म्हणजे प्रचंड मोठा पराभव इथे यांना सहन करावा लागतोय. कारण की बहुतांश नेते निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी भविष्यवाणी वर्तवली जात आहे. यामुळे त्यांना जबरदस्त फटका या ठिकाणी बसताना दिसू लागलाय. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कोविडमध्ये कुटुंब प्रमुख ज्यांना म्हणून ओळखलं जातं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना प्रमुखांची शिवसेना चोरल्याच्या नंतर उद्धव ठाकरे प्रथमच मुंबई महानगरपालिका लढण्यासाठी सज्ज आहेत आणि त्याच बळावरती उद्धव ठाकरे आपली मुंबई महानगरपालिका लढवणार आहेत. गेल्या 30 वर्षे केलेला विकास आणि मुंबईकरांचा असणारा विश्वास या बळावरती उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरू पाहत आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळू शकतं असं राजकीय जाणकारांचं मत असून मुंबईकरांचं देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने ओढा असल्याचं सध्या जाणवत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार हा सगळ्यात चर्चेचा विषय सगळ्यांसमोर येतोय. तेव्हा मित्रांनो, बघूया मुंबईत उद्धव ठाकरेंना जवळजवळ 71 ते 76 जागी भलं मोठं यश, प्रचंड मोठी मुसंडी ठाकरे पुन्हा एकदा मुंबईमध्ये मारतील अशा प्रकारची गत सध्या धक्कादायक सर्वेतून समोर येत आहे. यामुळे ठाकरे बंधूंची युती ही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी नवीन एक राजकीय आयाम म्हणून पुढे येऊ शकते. त्यामुळे राज्यातील नाशिक महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली तशा महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं वजन एकत्र आल्यानंतर महायुतीला मात्र याचा जबर हादरा बसू शकतो. आगामी काळामध्ये कशा प्रकारची समीकरणं दोन्ही बंधू रचतात यावरच महाराष्ट्राचं समीकरण अवलंबून राहील. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीसह आपल्याला काय वाटतंय, मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जावी, उद्धव ठाकरे यांच्या की भाजपच्या? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्र पुन्हा वाट बघतोय. धन्यवाद.